चला सर्वांनी अत्यंत मन लावून लक्ष द्या. आज आपण प्रॅक्टिस सेट 32 शिकणार आहोत. अत्यंत सोपा आहे. मी तुम्हाला या चॅप्टरचं बेसिक पहिले शिकवलेलं आहे. खूप सोपा आहे हा पण प्रॅक्टिस सेट. आपल्याला काय विचारलेलं आहे, क्लासिफाय करायचं आहे फॉलोइंग अल्जेब्रिक जे आपले एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये कशामध्ये डिवाइड करायचं आहे आपल्याला, त्याला क्लासिफाय करायचं. मोनोमिनल एक पदी, मी मराठीमध्ये पण सांगतोय तुम्हाला. बायोमिनल म्हणजे दोन पदी, एक पदी दोन पदी. आणि ट्रायमिनल म्हणजे काय, त्रिपदी मध्ये. आणि ऑर त्याला पॉलिमिनल्स मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. 9व्या वर्गामध्ये सुद्धा हे गोष्टी आपल्याला आहेत. 7वी मध्ये प्रत्येक वर्गाचा सिलेबस कसा जातो, हळूहळू त्याच्या क्षमता काय होत जातात, वाढत जातात. ओके, मग आता आपण काय करू, इथे एक बॉक्स करूया. पहिला बॉक्स कोणता करणार आहे आपण इथे आता आन्सर स्टार्ट करणार आहे. मोनोमिनलचा एक बॉक्स करणार आहे. कळालं, एक इथं मोनोमिनल्स, त्याच्यानंतर आहे इथं बायोमिनल्स. मी मराठीमध्ये सुद्धा लिहितोय, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इथं ट्रायमिनल्स, ट्रायनोमिनल्स. क्लियर. आता याच्यामध्ये आपण आन्सर लिहिणार आहे. आता हे एकच पद आहे, बरोबर आहे ना रे. याला मराठीमध्ये बघा एक पदी असं म्हणतात, याला मराठीमध्ये द्विपदी असं म्हणतात, आणि याला त्रिपदी असं म्हणतात. ठीक आहे. एक असतं बहुपदी, याच्यामध्ये एक बहुपदी सुद्धा आहे. ओके, ते आपण बघूया कसं आहे. चला पहिल्यांदा म्हणून आता हे एकच टर्म आहे ना, म्हणून हे काय होणार, मोनोमिनल. मग त्याला मोनोमिनलच्या याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. कळालं, हो सर. हे एकटच आहे मोनोमिनल. आता हे किती आहे बाळा, एक आणि दोन. इथे एक साइन आहे म्हणून हे काय असणार हे बायोमिनलच्या कन्वर्ट मध्ये करायचं. कळालं, इथे लिहून याला टाकायचं. क्लिअर. त्याच्यानंतर आता हे बरं बघा, सांगा बरं किती टर्म आहे, 1 2 3. याचं साइन किती आहे, दोन साइन आहे, बरोबर आहे ना. किती साइन आहे, दोन साइन. म्हणून हे काय होणार आहे, त्रिपदी होणार आहे, ट्रायोनोमिनल्स होणार आहे. व्यवस्थितरित्या लिहून काढायचं, क्लासिफिकेशन करायचं आपल्याला, बाकी काय करायचं नाही. क्लिअर. चला आता चौथं, इकडे बघा किती आहे, 1 2 3 4 पद आहेत आपल्या इथं. किती आहे, 4. आता हे ट्रायोमिनल ऑर किंवा, त्याला किंवा म्हणजे पॉलिनोमिनल्स, म्हणजे ते ट्रायोमिनल्स मध्ये कॅटेगरी मध्ये जाते किंवा बहुपदी मध्ये पॉलिनोमिनल मध्ये जाते, बरोबर आहे ना. तर ही जी आहे हे मराठीमध्ये जर तुम्ही लिहिला तर तुम्हाला वेगळंच लिहावं लागतं. मराठीमध्ये जेव्हा लिहिलं तेव्हा तुम्हाला बहुपदी आणि त्रिपदी वेगळीच लिहावी लागते. तरी बहुपदी आहे ही पॉलिनोमिनल्स आहे. कोणती, 4 नंबरची आपली काय पॉलिनोमिनल्स आहे. ओके, मी इथं याला लिहितोय. ओके, लक्ष द्या सर्वांनी. तर ही जी बहुपदी आहे ही आपण एक वेगळ्या कॅटेगरी मध्ये आपण लिहिणार आहे. लक्ष द्या, ही जी पॉलिनोमिनल्स आहे ही वेगळ्या कॅटेगरी मध्ये लिहिणार आपण. 1 2 3 आणि 4 टर्म आहे. याच्यामध्ये काय काय आहे, हा 1 -8a -7a चा स्क्वेअर आणि काय आहे -7a चा क्यूब आहे. कळालं सगळ्यांना, क्लिअर. त्याला आपण वेगळी कॅटेगरी दिली जेणेकरून तुमचं चुकणार नाही. त्यांनी ऑर म्हटलेलं आहे, तुम्ही ते इथं लिहिलं तरी चालेल इंग्लिश, पण मराठीमध्ये ते मात्र तुम्हाला वेगळंच लिहावं लागतं, नाही तर तुमचं चुकतं. ठीक आहे. आता इथं किती पद आहेत रे, 2. मग ही काय होणार आहे, बायोमिनल होणार आहे. काय होणार आहे, बायोमिनल्स होणार आहे, बरोबर आहे ना. चला हे किती आहे रे, एकच आहे, म्हणजे हे इथं येणार आहे. हे पण एकच आहे, म्हणजे हे पण कुठे येणार आहे, या कॅटेगरी येणार आहे. क्लिअर. त्यानंतर आता हे आहे, किती पद आहे, 1 2 3, म्हणजे हे कुठे येणार आहे, इकडे येणार आहे. 7y + 5. असं हे आपण काय केलं, यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे.
वर्गीकरण केलंय, त्यांना एका कॅटेगरीमध्ये आपण वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये एकपदी, द्विपदी, त्रिपदी यांच्या कॅटेगरीमध्ये आपण बसवलेलं आहे. पुढे काय आहे तर बाळा? नाही, वेगळा प्रॅक्टिस सेट आहे. तर हा आपला प्रॅक्टिस सेट किती आहे होता आपला? 32 प्रॅक्टिस सेट. क्लिअर? याच्यामध्ये काही कठीण नाहीये. या चॅप्टरचं ऑलरेडी मी तुम्हाला टीचिंग करताना की बाबा एकपदी कोणाला म्हणायचं, दोनपदी कोणाला म्हणायचं, हे मी तुम्हाला बेसिक मध्ये सांगितलेलं आहे की एक्झॅक्ट काय करायचं. क्लिअर? ओके, ठीक.